जय महाराष्ट्र। मी महेंद्र भानुशाली, विभागाध्यक्ष चांदिवली विधानसभा मनसे। माझ्यासोबत विवेक राय, समाजसेवक। आज आम्ही आहोत काजूपाडा या रस्त्यावर। आज एक अशी गोष्ट आम्ही दाखवणार आहोत की महानगरपालिकेचे अधिकारी किती लापरवाह आहेत। ॲक्च्युली मेंटेनन्स विभागाला जनतेच्या जीवाची कुठली पर्वा नाही आहे हे तर माहितीच आहे, परंतु आज त्या लोकांनी एक खूप मोठी चूक केलेली आहे। पहिला तर मला अभिनंदन केलं पाहिजे आपल्या चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांना तालिका अध्यक्षपदावर नियुक्त केलेलं आहे। असे 7-8 लोकांना नियुक्त केलं, त्यांच्यातनं एक आहेत। आपल्यासाठी चांगली बाब आहे चांदिवलीसाठी की जेव्हा विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष हे नसतील तेव्हा त्यांना त्या जागेवर बसायला भेटणार, आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे। काहीतरी कालावधी असतो, पण आपल्या चांदिवलीला ही संधी भेटली, आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कुणाच्या जीवाची पर्वा असेल जनतेच्या किंवा नसेल, परंतु या रस्त्यावरनं आपल्या चांदिवली विधानसभेचे तालिका अध्यक्ष इकडनं जातात। त्यांचं घर पुढे आहे, तुम्हाला दिसत नाही। हे चेंबर गेल्या 5 दिवसापासून उघडं आहे। कुठे गेले काका? या इथे हे बोलत होते। कितना दिन से खुला है ये कितना दिन से ओपन है? हाँ 5 दिन हुआ, कोई आता नहीं है देखने? बरं, 5 दिवस झाले। माझं म्हणणं आहे आता तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे। आपले तालिका अध्यक्ष याच रस्त्यावरनं जातात, तर तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे। काय जनतेने याच्यात पडावं, ह्याच्यात मरावं, कुणाचा जीव गेला काय फरक पडणार नाही, कारण जनता आहे, त्यांचा मत 3000 रुपयेमध्ये भेटतो, तुम्हाला माहिती आहे। म्हणून तुम्ही जनतेची फिकर करणार नाही, परंतु मेंटेनन्स विभागाने योग्य पद्धतीने काम करावं, जेणेकरून जे मोठे नेते आहेत त्यांच्या गाड्या इकडनं जातात त्यांना त्रास व्हायला नको। आणि माझी तालिका अध्यक्षांना विनंती आहे की जे संबंधित अधिकारी असेल आपण त्यांना तात्काळ निलंबित करावं, कारण कुठंतरी गरीब माणूस ह्याच्यात पडणार नाही, कुणाला फरक पडणार नाही। परंतु कुठंतरी आपल्या लोकप्रतिनिधीनं काही फरक झालं तर हे योग्य नाही आहे। म्हणून माझी विनंती आहे मेंटेनन्स विभागाला की जर आपल्याला वाटत असेल की लवकरात लवकर काम करावं तर आपण करा, अन्यथा आम्ही उद्या येणार आपल्या कार्यालयामध्ये आणि आपल्याला दाखवणार। कारण मला माहिती आहे लाईव्ह तर सगळे अधिकारी बघत असतात, परंतु त्यांना असं वाटतंय की आता कोण बघणार आहे, सगळे आपलेच आहेत, वरपासून खालीपर्यंत आपण काम केलं नाही केलं काय फरक पडणार आहे। परंतु मेंटेनन्स विभागाच्या अधिकाऱ्याला एलवॉर्डच्या मी सांगतोय आजपासून रोज तुमच्यावर नजर असणार आहे, कुठं काय काम चालू आहे। कारण एक छोटासा बोर्ड मनसे पक्षाचा लागला होता, हे त्यांना चुभला आणि तिथं बॅरिकेटिंग करून टाकली, खूप चांगली बॅरिकेटिंग केली, चांगलं आहे। परंतु हा एवढा मोठा गटर ओपन तुम्हाला दिसत नाही का? एवढा मोठा गटर दिसत नाही, ह्याच्यात कोण लोक पडतील नाही पडतील काय तुम्हाला विचार येत नाही का? मेंटेनन्स एकदम लापरवाह डिपार्टमेंट आहे एलवॉर्डमध्ये। फक्त त्यांना कुठल्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की जा बाबा, जाऊन तिकडचा एक मनसेचा छोटासा बोर्ड आहे, बॅनर आहे, दिवालवर लागलेला आहे, ते काढा। तर पूर्ण फौजफाटा घेऊन रेलिंग घेऊन ते पॅक करायला गेलेत काल। विचार करा, एवढं चांगलं काम करते मेंटेनन्स, पण माणसं मरतील ते काम करणार नाही। का करणार नाही? कारण त्यांना आदेश नसेल हे करायचं। कोण मरेल, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला फटके पडतील, मग तो व्हिडिओ व्हायरल होणार, नाव होणार लोकप्रतिनिधींचे, तेव्हा हे काम करणार। पहिला कुणीतरी मेलं पाहिजे। बघा काजूपाड्यामध्ये कोण असेल मरायला तयार तर त्याला इथं बोलून या, कोमूत ही मोठी शाळा आहे। हा ही मोठी नाही, काय फरक नाही पडणार ना, 3-3 शाळा आहेत इथं। हे लोडाचा एवढा मोठा गेट ओपन करून टाकला, हेही दाखवा जरा। हा लोढा साहेबांचे टेम्पो येतात, लोढा साहेबांच्या गाड्या इकडनं जातात, त्यांच्या गाड्यांना त्रास नाही होणार का?
आजचा एक दिवस आहे. जर हे काम नाही झालं रात्रीपर्यंत तर उद्या काय करायचंय ते परत फेसबुक लाईव्हमध्ये तुम्ही बघून घ्या. आणि माझी जनतेलाही एक विनंती आहे, तुमच्यासाठी काय कामं होतात, तुमच्यासाठी हे छत्री, साडी, प्रेशर कुकर हे तुमच्यासाठीचे कामं नाही आहेत. तुम्हाला चांगले रस्ते, चांगले शौचालय, फुटपाथ क्लिअर, पार्किंग नसलेले रस्ते, हे सगळे तुमच्यासाठी केलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी. पण तुमच्यासाठी काय आहे? तुमच्यासाठी खड्डे आहेत. या खड्ड्यात पडा. कारण त्यांना माहिती आहे सगळ्यांना, मग ते कोण असू दे, खासदार, नगरसेवक, आमदार, त्यांना माहिती आहे पैशाने मतं भेटतात ना, आम्हाला कोण विचारणार नाही. त्यांना आम्ही वर्षभरात ना हे 2-3 वस्तू उपलब्ध करून देतोय ना, आमचा कोणी विरोध करणार नाही आणि कोण करत पण नाही. फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना विरोध करायचा असतो आणि आम्ही करत राहणार. आम्हाला एक अधिकाऱ्यांनी सांगितलं, आता तुम्ही पुढं किती झेलू शकता ते आम्ही बघतो. म्हणजे आम्हाला धमक्या भेटत आहेत की आता आम्ही कुठंतरी तुम्हाला फसवणार. आणि आम्हाला माहिती आहे शेवटी एकच काम आहे की फसवा लोकांना. ज्यांनी आवाज उचलला त्याला फसवा. पण माझी पूर्णपणे तयारी आहे. तुम्ही मला कुठेही फसवलं, मी माझ्या चांदिवली विधानसभेच्या जनतेचा काम करायचं सोडणार नाही, नाही, नाही आणि नाही. धन्यवाद. एवढंच सांगतो. परत एकदा सांगतो, हा चेंबर आज रात्री बंद झाला पाहिजे, नाही तर उद्या फेसबुक लाईव्ह वेगळी असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.